फक्त 15 मिनिटांमध्ये कसलीही पूर्वतयारी न करता आपण उपवासाचे खमंग असे अप्पे बनवू शकतो. उपवास असल्यावर फक्त साबुदाणा खिचडी किंवा वरीचा भातच का खायचा? आपण असेच नवनवीन पदार्थ उपवासासाठी बनवू शकतो आणि त्याला जास्त वेळसुद्धा लागणार नाही. फक्त उपवास असणारेच नाही तर घरातले बाकीचे लोकसुद्धा हे अप्पे खूप आवडीने खातील. तर त्यासाठी आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम एका पॅनमध्ये 1 वाटी वरीचा तांदूळ, त्यालाच आपण भगरसुद्धा म्हणतो, आणि अर्धी वाटी साबुदाणा, ह्याला थोडंसं फक्त 2 मिनटासाठी ड्राय रोस्ट करून घ्यायचं. हे रोस्ट नाही केलं तरीही चालतं, परंतु थोडासा त्याला झुणकट वास असतो किंवा बऱ्याचदा हे खूप सॉफ्ट झालेलं असतं ह्युमिडिटीमुळे. त्यामुळे आपण त्याला फक्त एखाद्या पॅनमध्ये फक्त 2 मिनटं गरम करून घ्यायचं. जसंच ते मिश्रण थंड झालं त्याला मिक्सी जारमधून आपण फाईन पावडर बनवून तयार करायची. थोडंसं पल्स मोडवरच आपण ह्याला बारीक करून घ्यायचं. एकदम फाईन पिठासारखी पावडर बनवायची नाही. थोडंसं हाताला आपल्या तो क्रश लागला पाहिजे अशा प्रकारे आपण त्याची पावडर बनवून तयार करायची. जसं आपला बारीक रवा असतो त्या प्रकारे ह्याचं मिश्रण बनवून तयार झालं पाहिजे. ह्या ठिकाणी आपण 1 वाटी दही ॲड करायचं. दही जर खूप आंबट असेल तर ह्या ठिकाणी आपण फक्त अर्धा वाटीच दही ॲड करायचं आणि त्याला मिक्सरमधून एकदा परत आपण फिरून घ्यायचं. सोबतच आपण ह्या मिश्रणामध्ये 1 वाटी ते 1.5 वाटी ह्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं. जशी आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. त्यालासुद्धा मिक्सरमधून आपण एकदम छान बारीक फिरून घ्यायचं. सोबतच त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, तेही आपल्या चवीनुसार. ह्या ठिकाणी गरजेनुसार पाणी ॲड करून आपण रेग्युलर जे अप्पे बनवतो त्याची जशी कन्सिस्टन्सी असते त्यानुसारच आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आणि आपलीसुद्धा बॅटरीची कन्सिस्टन्सी रेग्युलर अप्प्यासारखीच असली पाहिजे. तर ह्या ठिकाणी मला टोटल 2 मोठी वाटी पाणी लागलं होतं. त्यानंतर कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झाली होती. ह्या ठिकाणी मी हिरवी मिरची थोडी जास्तीची वापरली. आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो. मस्तपैकी मिरचीचे बारीक बारीक काप करायचे आणि ते ॲड करायचे. 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा थोडासा जाडसर असलेलाच कूट ॲड करायचा. हे शेंगदाणे आधी भाजून घेतलेले होते. भाजलेल्या शेंगदाण्याचाच कूट आपण ह्या ठिकाणी वापरायचा. शेंगदाण्याचा कूट आणि हिरव्या मिरचीमुळे हे अप्पे खायला खूप खमंग लागतात. हे बॅटर आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण अप्प्यासोबत एक मस्त चटपटीत अशी चटणी बनवूयात. उपवासाच्या वेळेस ही चटपटीत चटणी तुम्ही नक्की ट्राय करा. त्यासाठी अर्धा वाटी शेंगदाणे, हिरवी मिरची आपल्या चवीनुसार जशी आपण तिखट खातो त्यानुसार ॲड करायची. ही चटणी आपण उपवासाचे अप्पे असो, डोसा, इडली कशासोबतसुद्धा ट्राय करू शकतो. जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर अर्धा चमचा जिरे ॲड करायचे. आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि 2 चमचे दही. दही खूप आंबट असेल तर आपण फक्त 1च चमचा ॲड करायचं आणि थोडीशी साखर. त्यामुळे ही चटणी गोड नाही लागणार, परंतु तिखट आंबट ह्याचं चव बॅलन्स होते. गरजेनुसार पाणी ॲड करायचं. ह्या ठिकाणी जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असताल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकतात. मी ह्या ठिकाणी कोथिंबीर ॲड केली नव्हती. आणि ह्याला मिक्सरमधून तुम्हाला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीने त्याला पेस्ट करून घ्यायची. गरज वाटल्यास पाणी आपण ॲड करू शकतो आणि छानपैकी चटणीला खमंग अशी जिऱ्याची फोडणी ॲड करायची. जर तुम्ही जिरे खात नसताल तर फक्त तेलामध्ये एखादी दुसरी हिरवी मिरची किंवा लाल मिरची ॲड करून तुम्ही तीसुद्धा फोडणी ॲड करू शकता आणि खमंग चटपटीत अशी आपली शेंगदाण्याची चटणी खास उपवासासाठी बनवून तयार आहे. 10 मिनटं झालेले आहेत आणि आपण बघू शकतो की बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा परफेक्ट आहे. ह्या ठिकाणी जर बॅटर थोडं घट्ट वाटत असेल तर आपण थोडं पाणी त्यामध्ये ॲड करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपण अर्ध्या चमच्यापेक्षासुद्धा अर्धा खायचा सोडा ॲड केला होता. तुम्ही ह्या ठिकाणी सोड्याच्या ऐवजी इनोसुद्धा वापरू शकता. जो इन्स्टंट इनो सोडा असतो तो आपण अर्धा चमचा ॲड करायचा आणि ते सुद्धा बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लगेचच आपण अप्पे पात्रामध्ये तेल ॲड करून घ्यायचं. नेहमीच्या अप्प्यासाठी जेवढं तेल वापरतो त्यानुसारच आपण ह्यामध्ये तेल ॲड करायचं आणि आपलं बॅटर त्याच्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने ॲड करून घ्यायचं. झाकण लावून 5 मिनिटासाठी आपण त्याला मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचं आणि छान असे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता टम्म फुगलेले, वरतून तेवढेच कुरकुरीत आणि आतून मस्तपैकी सॉफ्ट, गोल, जाळीदार असे अप्पे बनून तयार आहेत.
असे उपवासाचे आप्पे जर तुम्हाला खायला भेटले तर उपवास कोण नाही करणार, आणि त्यासोबत अशी चटपटीत चटणीसुद्धा. तर तुम्ही हे उपवासाचे आप्पे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तुम्हाला हा उपवासाच्या आप्प्याचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. एन्जॉय.